नेमकं कोण आहेत ते आपण पाहूयात। या ठिकाणी आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून योगेश घोलप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सरोज अहिरे या मैदानात होत्या आणि यामध्ये देवळालीचा संभाव्य आमदार सरोज अहिरे होताना दिसतायत। सरोज अहिरे यांचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। त्यांचा मतदारसंघावरचा जो होल्ड आहे तो या ठिकाणी त्यांना विजयी करताना दिसतोय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सरोज अहिरे या संभाव्य आमदार असू शकतात। अगदी देवळालीमध्ये आपण बघतोय योगेश घोलप यांनी त्यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिलं होतं। योगेश घोलप यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि सरोज अहिरे यांच्या पुढे आव्हान उभं केलं होतं। परंतु विद्यमान आमदार असणाऱ्या सरोज अहिरे या पुन्हा एकदा देवळालीमधून आमदार होऊ शकतात, संभाव्य आमदार त्या आहेत असं सध्या तरी दिसतंय। तर या सरोज अहिरे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ही पण जाणून घेणं गरजेचं आहे की का त्यांना आपण संभाव्य आमदार म्हणतोय आणि हे जाणून घेऊयात। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधीकडे, नेमकं काय कारण आहेत आपण पाहूयात। महायुतीचे 2 उमेदवार एकमेकांसमोर अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत आहे, त्यामुळे विभागणीचा कोणाला फायदा होईल व कोणाला तोटा होईल हे येणाऱ्या 23 तारखेला दिसूनच येईल। शिवसेनेचे माजी आमदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवित आहेत, त्यांचे वडील बबन घोलप हे माजी मंत्री आहेत व त्यांनी 5 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।